रामकृष्ण हरी सगळ्यांना. तर आज आम्ही चाललो वारीला, म्हणजे आमचा वारीचा पहिला दिवस आहे. तर मी आमच्या आत्यासनचा वेट करत होते आणि भरपूर पाऊस लागला होता आम्हाला निघायच्याच टायमाला. तर आत्यासन येत होते गाडी घेऊन, कारण आम्हाला इथून आमच्या स्टॉपवर जायचं होतं जिथे सगळे वारकरी आम्हाला भेटणार होते. त्यासाठी मी त्यांचा वेट करत होते. तेवढे त्या आल्या, मग आम्ही गाडीत बसून निघालो आणि आम्ही पोचलो इथून डायरेक्ट मुरबाडच्या बस स्टॉपला पोचल्यानंतर मी फक्त माणसं मोजत होते. नाही ते आमच्या दुर्गाचा फुल टाईमपास चालू होता. मी तिला एकच विचारत होते, आमच्या बॅगा घेशील का ना. आम्ही टाकलं होतं छत्र्या वाळत, का आता छत्र्या वाळल्या पाहिजेत गाडीत ठेवायला. बरं चहा पिलो नव्हतो म्हणून आम्ही गेलो चहा पिण्यासाठी. चहा पिऊन आल्यावर मी खूप भिजले होते. छत्री ओली नाही व्हावी म्हणून छत्री नेली नव्हती, मी स्वतः भिजून आले होते. मग केस थोडी सुकायला सोडून दिली. सकाळी 6 वाजले होते आणि ह्या कार्टीला भूक लागली होती. भूक म्हणजे फक्त काहीतरी बाहेरचं खाण्याची, आणि ही कार्टी तेव्हा खात होती. मी फक्त तिला शिवाय देत होते. आणि त्याच्यानंतर मग आमची गाडी आली, आम्ही गाडीत बसलो. गाडीत बसल्यापासून या बायकांचं एकदम सिरियस डिस्कशन चालू होतं, कसलं काय माहिती, पण फुल सिरियस होत्या या बायका. त्याच्यानंतर थोड्याच वेळात गाडी स्टार्ट झाली आणि आमचा हरिपाठ चालू झाला होता. हरिपाठ सुरू होता, पण मला त्याच्यातलं काहीच येत नव्हतं. मी फक्त टाळ्या वाजवत होते आणि व्हिडिओ काढत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही ओझरच्या आधी एक स्टॉप घेतला, कारण आम्हाला पाऊस खूप पडत होता आणि चहा प्यायचा होता. आणि तिथला व्ह्यू असला भारी होता ना, 1 नंबर व्ह्यू होता तिथला. वरून पाऊस, खाली इतकी हिरवळ, धबधबे, फुल जोरात व्ह्यू होता तिथला. आणि मग परत गाडी स्टार्ट झाली. बाहेर खूप पाऊस पडत होता, तरी हरिपाठ कंटिन्यू करत होते आणि हरिपाठ चालूच होता इथे कंटिन्यू. सुट्टी वारकरी दुर्गाला फक्त फोटो काढ, व्हिडिओ काढ, एवढाच नाद आहे. बाकीचा कशातच काहीच नाही. आम्ही पोचलो ओझरला पोचल्यानंतर पाऊस थोडा कमी झाला म्हणून गेलो आम्ही दर्शनाला. दर्शन तर खूप छान झालं, कारण अजिबात गर्दी नव्हती. त्याच्यानंतर आमच्या दुर्वा आणि तिचा एक फ्रेंड आहे वारीमधलं, एक छोटा पोरगा, त्याचं फक्त खेळण्यांवर लक्ष होतं आणि पोरांचं खेळण्यांकडे धावत होती. ओझरला इतका सुंदर व्ह्यू होता ना, खरं सांगते, एवढा अमेझिंग व्ह्यू ना, म्हणजे काम 24 तास काम करून जेव्हा आपण फिरायला निघतो आणि त्यानंतर असला भारी व्ह्यू भेटतो ना, खूप भारी वाटतं. इथे ना एक बस भरून वर्गमित्र आले होते ओझर फिरण्यासाठी आणि ते लोक पण फुल एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर आमची दुर्वा आत्याला घेऊन येत होती आणि ती आत्याला सांगत होती की फक्त हाय कर, तिच्या व्हिडिओमध्ये आपण आलो पाहिजे. त्यासाठी तिचा 8 तास आणि आत्याने पण तिचा 8 तास पूर्ण केला. मग आम्ही ओझरलाच सकाळी नाश्ता करायला बसलो. मी मॉर्निंग पर्सन नाही आहे, पण तरीही मी खायला बसले. आणि त्याच्यानंतरची सगळी लोकं झोपली गाडीमध्ये, कारण आम्ही पहाटे 4ला निघालो होतो आणि सगळ्यांना खूप झोपा आल्या होत्या. त्याच्यामुळे सगळे झोपले होते, सगळे फुल झोपा काढत होते. आणि मी तर असली झोपली होती, ओझरपासून झोपले होते. डायरेक्ट आळंदीला उठायला गेली, तोपर्यंत आधीमध्ये उठलेच नव्हते. आळंदीला उठल्यावर आम्ही गेलो आमच्या मुरबाडच्या धर्मशाळेमध्ये, फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर आम्ही निघालो पावसामध्येच आळंदीला दर्शन घ्यायला. आळंदीला भरपूर पाऊस होता, पण छत्री ओली नाही झाली पाहिजे यासाठी मी भिजत चालले होते. मग आळंदीला गेलो. फोटोज वगैरे तर काढायला काही भेटले नाही, पण आळंदीला इतकं सुंदर दर्शन झालं. मस्त आमचं आळंदीला दर्शन झालं, कारण आळंदीलासुद्धा काही गर्दी नव्हती आणि व्ह्यू इतका भारी होता ना. नदीला खूप पाणी आलेलं होतं, पण छान वाटत होतं. आणि भरपूर धो पाऊस चालू होता. इथे लोकच व्हिडिओज फोटोज काढायला आले होते आषाढीसाठी, पण खूप छान वाटत होतं. इथलं वातावरण खूप प्रसन्न करत होता. आमचं खूप मस्त दर्शन वगैरे झालं आणि मग तिथून आम्ही निघतच होतो. तिथे गर्दी अजिबात नव्हती, कारण सगळे वारकरी लोक पंढरपूरला पोचले होते. त्याच्यामुळे तिथे खरंच गर्दी नव्हती. मला गाडीमध्ये कोणी पण काय पण खायला देत होतं, मी हातामध्ये जमा करत होती आणि मग नंतर आत्याला देत होती, कारण मला अजिबात ते खावंसं वाटत नव्हतं कोणी दिलेलं. आणि गाडीमध्ये भन्नाट शांतता आणि फक्त लोकांचे डिस्कशन ऐकत होते, कारण तर हरिपाठ वगैरे करून झालं होतं आणि सगळे रिलॅक्स होऊन बसले होते. फुल डिस्कशन, कसलं डिस्कशन करत होते देव जाणो. कोणी कोणाचे लहान पोरं सांभाळते तर कोणी डिस्कशन करत. मी फक्त सगळ्या लोकांना बघत होते आणि मला बसून कंटाळा येत होता. आणि मी आज लवकर उठले होते, 4 वाजता निघायचं होतं, त्यासाठी तर मला कंटिन्युअसली झोप येत होती. आळंदीवरून निघाल्यानंतर आम्ही एक स्टॉप घेतला जिथे आम्ही मिसळ खायला बसलो होतो, कारण मला तर भरपूर भूक लागली होती. मी तर खाणार होते. मी 2 कप चहा पण पिली होती आणि मिसळसुद्धा खायला बसली होती. तिथून आम्ही निघालो होतो, तर हे बाबा मस्त खुर्ची घेऊन बसले होते टेम्पोमध्ये आणि कंटिन्युअसली मोबाईलच बघत होते. भारी यांचीच मज्जा होती खरं बघायला गेलं तर. आणि मग
तर आमचा प्रवास परत सुरू झाला, कारण आम्ही निघालो होतो पंढरपूरला जायला. इथे या आईचा पण मस्त डिस्कशन चालू होता, गाडीबद्दल डिस्कशन चालू असेल. आमची आत्या तर फक्त हसत होती, सगळ्यांशी गप्पा मारत होती मस्त. त्यानंतर मस्त व्ह्यू एन्जॉय करत होते सगळे लोक. आणि मला तरीसुद्धा झोप येत होती. म्हाताऱ्या लोकांमध्ये इतकी एनर्जी होती आणि माझ्यामध्ये अजिबात एनर्जी नव्हती. मी वारीला आली आहे, पण मी म्हातारी बाई आहे आणि सगळे तरुण आहेत असं मला वाटत होतं. ही माझी आत्या. आणि आमच्या दुर्वाला फक्त सांगितलं की मी व्हिडिओ काढते, सो लगेच पोरीची पोझिशन चेंज झाली, लगेच पोरीने स्माईल पण केली. त्याच्यानंतर सगळे लोक असे डुलत होते. माझी आत्या तर कंटिन्यू बसून होती, तिलासुद्धा झोप येत होती, पण आमची दुर्वा काही तिला झोपून देत नव्हती. ती कंटिन्युअस तिच्या मांडीवरच बसली होती बिचारी. आमची आत्या मला पण सांभाळते, आमच्या दुर्वाला पण सांभाळते. दुसरी आत्या माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते. आणि त्यानंतर सुरू झाला आमचा मस्त हरिपाठ चालू असताना या लोकांमध्ये एक नंबर एनर्जी होती भाई. त्यांच्यामध्ये जी एनर्जी होती ती एनर्जी बघून मला लाज वाटत होती की मी म्हातारी आहे की ते. तर फुल जोरात हरिपाठ चालू होता आणि हरिपाठ चालू असताना एक वेगळीच एनर्जी फील होते आणि एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि इतका सुंदर व्ह्यू होता की बाहेर मस्त पाऊस सुरू होता. पावसाचे थोडे थोडे थेंब आमच्या अंगावर येत होते, फक्त झर येत होती, पण भारी वाटत होता. असा व्ह्यू वर्षातून 2दाच एन्जॉय करायला भेटतो. एकदा फक्त पाऊस काळामध्येच भेटतो आणि दुसऱ्यांदा म्हणजे कार्तिकेला, तेव्हा थंड वातावरण असतं फक्त. आणि ते मस्त छान छान गवळणी चालू होते. या सगळ्या बायकांमध्ये, म्हाताऱ्यांमध्ये फुल एनर्जी होते आणि मला फक्त झोप येत होती. का तर मी लवकर उठले. आयुष्यात आपण कधी लवकर उठत नाही आणि जगात पहिल्यांदा कधीतरी आपण लवकर उठलो की आपली अवस्था अशी होते. म्हाताऱ्या बायकासुद्धा फुल एन्जॉय करत होत्या, गवळणी म्हणत होत्या. मला गवळणीतला गवसुद्धा येत नाही हे मी मान्य करते, बट पूर्ण रात्र होत आली होती, पंढरपूरला पोचणार होतो, तरीसुद्धा जोरात गवळणी सुरू होत्या, मस्त हरिपाठ सुरू होता. सगळ्यांमध्ये एकदम अलग लेवलची एनर्जी होती. आणि त्यामध्ये मी एकटेच प्राणी असा होतो की वारीला आलो आहे, पण माझ्या डोळ्यावर फक्त आणि फक्त झोप. बस मी फक्त माझ्या झोप एन्जॉय करत होते. आणि असं करता करता छान गवळणी ऐकता आम्ही पोचलो पंढरपुरात पोचलो. जिथे आमची पार्किंग एरिया होती तिथे सगळेजण पसरले होते, म्हणजे इथे तिथे बसले होते, कारण आमचा विचार होता की बाहेरच बसून जेवण करायचं. पण त्यानंतर आमचं सामान दुसऱ्या टेम्पोमध्ये शिफ्ट होत होता आमच्या लोकेशनला जाण्यासाठी. मग मी फक्त तिथल्या लहान पोरांना त्रास देत होते, जसं की आमच्या दुर्वाला कुत्र्याला घाबरवत होते. आम्ही पोचलो आमच्या लोकेशनला. इथून पुढे आम्ही 4 दिवस इथेच थांबणार आहेत. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. उद्याच्या ब्लॉगमध्ये